महादेव गोविंद रानडे, जन्म निफाड, नाशिक, 1842 मध्ये. इंदुप्रकाश साप्ताहिकांचे संपादक 1862 मध्ये. 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना केली. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यासंबंधी आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मुलांचे लग्नाचे वय 18 वर्ष आणि मुलीचे लग्नाचे वर्ष 11 वर्षाच्या आत होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. 1882 मध्ये पुणे येथे फिमेल हायस्कूलची स्थापना केली. विद्यापीठ अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश व्हावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. इंदुप्रकाश मधून लेख लिहून विधवा विवाहांचे समर्थन केले. 1865 ला मुंबई विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था सुरू केली. सरकारने काही बाबतीत सुधारणा करावी असे त्यांचे मत होते. तर त्या बाबी लग्नांचे वय मुलासाठी 18 वर्ष आणि मुलींसाठी 11 वर्ष हे वय कायद्याने बरोबर आहे की नाही हे तपासावे. विश्वविद्यालयांनी अविवाहित विद्यार्थ्यांना उच्च पदव्या द्याव्या. 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या माणसाने कुमारिकेचे लग्न करू नये. पहिल्या बायको व्यंग नसल्यास दुसऱ्या लग्नास प्रतिबंध. मराठी ग्रंथोजेक मंडळीची ही संस्था सुरू केली त्यांनी आणि वसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्यांचे काही ग्रंथ राईज ऑफ द मराठा पॉवर, इसे ऑफ इंडियन इकॉनॉमी आणि त्यांच्याबद्दल काही उद्गार काढले होते. नरफाटक यांनी म्हटलं होतं, रानडे यांना कोणतेच व्यसन नव्हते, परंतु ज्ञानार्जन लोकहित यांचे मात्र व्यसन होते. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी म्हटले होते, मुंबई इलाक्याचे बौद्धिक केंद्र असलेल्या पुणे शहरांचा महान पुत्र म्हणजे रानडे होय. त्यानंतर CY चिंतामणी यांनी म्हटले होते, रानडे हे 19व्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ विचारवंत होते. नंतर दिनशा वांचा यांनी म्हटलं होतं, रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते. गोखले यांनी म्हटले होते, मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो. बस एवढीच माहिती आहे. कोणी ऍड करू शकते करून. रानडे मला हिमालयासारखे भव्य व उत्तुंग वाटले असे उद्गार महात्मा गांधीजींनी त्यांच्याविषयी काढले होते. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक जे होते ॲलन ह्यूज यांनी रानडेंना आपले गुरु मानले होते. आणि त्यांनी त्यांच्याविषयी म्हटलं होतं की भारतात जर कोणी अशी व्यक्ती असेल की जी पूर्ण 24 तास आपल्या देशाचाच विचार करते तर ती म्हणजे रानडे होय. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, हो येतोय. माझ्याकडे आणखी इन्फॉर्मेशन आहे, मी ऍड करते. 1893 मध्ये त्यांची मुंबई हायकोर्टात हायकोर्ट जज म्हणून पण नियुक्ती झालेली होती. त्यांनी हे ग्रंथ लिहिलेला होता, एकेश्वर निष्ठांची कैफियत. हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांचा आहे. आणि अस्पृश्यांची कैफियत हे महात्मा फुले यांचं आहे. म्हणजे कन्फ्यूज होऊ शकते, आयोग करू शकतात असे कन्फ्यूज. त्यामुळे लक्षात ठेवायचं, एकेश्वर निष्ठांची कैफियत हे न्यायमूर्ती रानडे यांचा ग्रंथ आहे. आणि पुणे येथे हिराबाग मध्ये 11 मे 1878 मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी आणखी विष्णू शास्त्री पंडित यांच्यासोबत विधवा विवाहोत्तेजक मंडळी यांची मुंबई येथे स्थापना केली. आणि त्यांना अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हटले जाते, कारण त्यांनी एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स 1899 या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेत लागू पडणारे अर्थशास्त्र कसे असावे आणि इंग्लंडमधील सनातनवादी अर्थशास्त्र या समाजास कसे निरुपयोगी आहे याचे प्रतिपादन त्यांनी केले. 1885 मध्ये मुंबई कायदे मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रानडे यांनी नाशिक येथे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली.
1886 साली भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून निवड झाली. वित्तीय समितीवर नियुक्ती होणारे ते प्रथम भारतीय होते. आणखी वाढती लोकसंख्या हे भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे, असे मत न्यायमूर्ती रानडे यांनी सर्वप्रथम मांडले. 1873 मध्ये त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर पुण्यात सेवा सदन या संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे शी पुनर्विवाह केला. यावेळी वधूवरांचे वय अनुक्रमे 11 आणि 32 वर्ष होते. त्यांच्या पहिल्या पत्नी सखूबाई दांडेकर ह्या होत्या. बस झालं, एवढंच इन्फॉर्मेशन होती. मी ऍड करतो थोडं. रानडेंनी 1962 मध्ये इंदुप्रकाश हे वृत्तपत्र होतं ना, तर त्याचं संपादक पद भूषवलं होतं. आणि 1965 मध्येच त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केलेली. आणि 1866 ला मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून ब्रिटिश शासनाने रानडेंची नेमणूक केलेली होती. आणि 31 मार्च 1876 रोजी न्यायमूर्ती रानडे, आत्माराम पांडुरंग, डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी मिळून मुंबईला प्रार्थना समाज संस्थेची स्थापना केलेली. आणि भारतीय सामाजिक परिषद याची पण स्थापना रानडेंनी केलेली होती. आणि त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून पण ओळखले जाते. आणि पुणे येथे त्यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केलेली होती. तसंच न्यायमूर्ती रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ऍज इन इंडियन इकॉनॉमिक्स YMG रानडे हा अर्थशास्त्र ग्रंथही लिहिलेला आहे त्यांनी. आणि पश्चिम भारतातील सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रेषित म्हणून त्यांना मानलं जातं. एल्फिस्टन कॉलेजमधील जे पहिले 4 पदवीधर होते त्यामध्ये रानडे, भांडारकर, वामन मोडक आणि बाळ वागळे होते. आणि तसेच डेक्कन सभा ही रानडेंनी स्थापन केली होती ठिबेवाड्यात 1896 मध्ये. 1896 साली टिळकांनी जी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यानंतर रानडेंनी डेक्कन सभा ही संस्था सुरू केली. त्यानंतर त्या संस्थेची जबाबदारी शिष्य गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर सोपवली. गुरु शिष्याची परंपरा पहिल्यांदा तेलंग हे होते, त्यानंतर रानडे, नंतर गोखले आणि नंतर महात्मा गांधी अशी परंपरा होती गुरु शिष्याची. त्यांनी 1862 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. ते विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. पण त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये हे प्रत्यक्ष कृती केली नाही. त्यामुळे महात्मा फुले यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की स्वतःच्या विधवा बहिणीचं पुनर्विवाह करा, तर त्यांनी ते ऐकलं नव्हतं. तर त्यामुळे महात्मा फुले यांनी त्यांच्यावर टीका केली होती. म्हणाले होते, रावसाहेब मग सुधारणांचे ढोंग तरी करू नका, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि रानडे यांनी औद्योगिक परिषदेची सुरुवात 1890 मध्ये केली होती. त्यांच्या मते शाळा व महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. तर हे त्यांचं सेंटेन्स आहे, हे आलेलं आहे आधी एक्झामला, तर ते मे बी विचारू शकतात. आणि मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी याच्यामध्ये पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे 3 सदस्य होते. तर त्याच्यामध्ये रावजी शास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री तळेकर. तर या 3 सदस्यांचा या मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीमध्ये वेगवेगळे पुस्तके प्रसिद्ध केले जायचे. इतिहासशास्त्रे, देशाची सुधारणा. तर यामध्ये पुस्तकं पसंत करण्यामध्ये हे 3 सदस्यांचा सहभाग असायचा. 1901 मध्ये त्यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला आणि त्याच वर्षी ते मुंबई हायकोर्टातून निवृत्त झाले.
पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, वक्तृत्वोत्तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला, फिमेल हायस्कूल इत्यादी संस्थांची त्यांनी स्थापना केली. आणि त्यांचं मत होतं की समाजकारणाशिवाय राजकारणाला आकार देऊ शकत नाही आपण. म्हणून 1887 पासून काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच त्याच मंडपात सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरले जाऊ लागले. पण 1895 मध्ये पुणे येथे काँग्रेसचे अधिवेशन होणार होते, पण टिळकांनी त्याला विरोध केला आणि तेव्हा तिथेच बंद पडले. आणि महात्मा फुले यांनी त्यांच्या इशारा या बुकमध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलं होतं की 30 वर्षापेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे. तर या मताचे खंडन महात्मा फुले यांनी इशारा या पुस्तकामध्ये दिली होती. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे नाव आहे ते रानडे यांनी सुचवलेलं होतं. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे प्रार्थना समाजाचं घोषवाक्य रानडे यांनीच निश्चित केलं होतं. तर लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे घोषवाक्य होतं. एकेश्वर निष्ठेची कैफियत या निबंध लिहिला. त्याचे उद्दिष्ट काय, तर प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी रानड्यांनी हे निबंध लिहिला. 1895 मध्ये जे अधिवेशन होतं पुण्याला राष्ट्रीय सभेचं, तर टिळकांनी यांना सामाजिक परिषद तिथे घेऊन होते दिली. त्यामुळे 1895 मध्ये सामाजिक परिषद ही फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंड मध्ये घेतली होती.